नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बोलतोय सर छत्रपती गुरुकुल ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. आपण आज वर्ग 7वी या वर्गाचा इंग्रजी हा विषय या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अभ्यासणार आहोत. ठीक आहे. क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश. ठीक आहे. आपण आतापर्यंत आपल्या इंग्लिशचा बराचसा भाग अभ्यास केलेला आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळी मी सांगितलं आहे की तुम्ही अभ्यास शब्दार्थ पाठवा, त्यानंतर दररोज एक पेज लेखन लिहा. बरेच मुलं करत आहेत, बरेच मुलं करत नाही. काही जण पाठवत आहेत, काही जण पाठवत नाही. अभ्यास रेग्युलरच त्या ठिकाणी करा आणि झालेला अभ्यास त्या ठिकाणी होमवर्क मला पाठवा. आपण काय बघत होतो? आपण इन अ क्लास ऑफ देअर ओन हा पाठ त्या ठिकाणी अभ्यास होतो. बरोबर आहे. इन अ क्लास ऑफ देअर ओन 1.6. ओपन द पेज नंबर 26. वन पॉइंट सिक्स. इन ए क्लास ऑफ देअर ओन त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये नेमकं काय आहे इन ए क्लास ऑफ देअर ओन कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण बघितली होती. त्या ठिकाणी वर्गामध्ये आपण बघितलं हाऊ मेनी स्टुडंट्स 60 स्टुडंट्स इन देअर क्लास. त्या ठिकाणी वर्गामध्ये 60 विद्यार्थी होते. मग 60 विद्यार्थी होते. मग त्यांनी सांगितले की 60 विद्यार्थी असल्यामुळे त्या ठिकाणी वर्गामध्ये काय होतं, नेहमी त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होतात, भांडण होतात, वाद होतात. इतकंच तर काय, फाईट सुद्धा होते. फाईट म्हणजे काय, हाणामारी होते. बरोबर आहे. आणि ते काय आहे, ऑफकोर्स म्हणजे एक साहजिक आहे. त्यामध्ये आम्हाला जे काही वाटत नाही. परंतु त्यांनी आणखी समोरची गोष्ट सांगितलेली आहे की बट व्हेन टाइम कम्स टू फाईट विथ अदर्स, जेव्हा आपल्याला आम्हाला इतरांशी करावं लागते, फाईट करावी लागते, दॅट टाइम वी ऑल बिकम टुगेदर. आम्ही सगळे जेव्हा इतरांशी आम्हाला भांडायची वेळ पडते, तेव्हा इतरांशी भांडते वेळेस आम्ही सगळे काय होतो, टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. आम्ही सगळे एकत्र येतो आणि सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी काय करतो, फाईट करतो. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षक कशामुळे रागवतात, की त्या इनकम्प्लीट होमवर्क असेल, शाबी वर्क असेल किंवा अटेंडिंग स्कूल रेग्युलरली असेल, या गोष्टीमुळे शिक्षक आम्हाला पनिशमेंट करतात. मग कोणती पनिशमेंट करतात, तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला पनिशमेंट काय असते, कॉपी 100 लाईन्स फ्रॉम बुक्स, म्हणजे पुस्तकातून 100 ओळी लेखन लिहायच्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 3 राऊंड मारायचे स्कूल ग्राउंडला 3 राऊंड त्या ठिकाणी मारायचे. अशा प्रकारचं आम्हाला आमची पनिशमेंट असायची. मग त्यांनी सांगितलं की इन नेक्स्ट इयर, दुसऱ्या वर्षी जे आम्हाला या ठिकाणी या 7वीमध्ये आम्ही आणि नंतर आम्हाला एक नवीन क्लास टीचर आल्या, मिसेस देसाई मॅडम या ठिकाणी आमच्याकडे क्लास टीचर म्हणून आम्हाला जॉईन झाल्या. आणि त्यांनी सांगितलं की मला तुमचा खूप अभिमान आहे, खूप अभिमान वाटतो. म्हणजे मी तुमच्याबद्दल ऐकले, मला आनंद झाला की त्या वर्गाची मी काय आहे, क्लास टीचर आहे. मग या ठिकाणी एक एक्झाम झाली, युनिट टेस्ट. आणि युनिट टेस्ट नंतर आता टायमिंग आला काय करण्याचा, प्रोग्रेस कार्ड देण्याचा. मग आता प्रोग्रेस कार्ड मॅडमने काय केले, आम्हाला सगळ्यांना हळूहळू प्रोग्रेस कार्ड त्या ठिकाणी दिले. मग आता प्रोग्रेस कार्ड दिल्यानंतर काय होतं ते आपण या ठिकाणी आता बघूया. शी हँडेड आउट the cards one by one. Many of us failed in one subject or the other. Some had not appeared for the test.
A few had get good marks in some of the subject. Very few had done well in all the subject. मग आता त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर मॅडम आल्या आणि मॅडम वर्गामध्ये जेव्हा आल्या तेव्हा बऱ्याच कमी मुलांना, सगळे बहुतेक मुलं नापास झाले. मेनी सब्जेक्ट भरपूर विषयामध्ये बऱ्याच जणांनी परीक्षा दिलेली नव्हती. थोडेच मुलं असे होते मोजके, आणि जे काही विषयामध्ये सुद्धा चांगले मार्क पडले होते आणि उगं काहीतरी क्वचित होते ज्यांना काय झालं होतं सगळ्या विषयामध्ये ते पास झालेले होते. असे क्वचित मुलं होते. मग काय झालं? So that's that, she said after handing out all the cards. Suddenly her eyes were filled with tears. She did not let the tears fall. Of course, she just blinked them away and turned to the blackboard. इतकी तुम्ही मार्क पडले. मॅडमचे काय झाले? डोळे भरून आले. त्यांच्या डोळ्यामध्ये अशी अश्रू आले. त्यांना रडायला आलं. पण त्या रडल्या का? त्याने कसं ते डोळ्यामध्ये जे पाणी आलं होतं तसंच डोळ्यात ठेवलं आणि फळ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या, फळ्याकडे बघू लागल्या. मग तेव्हा काय झालं? आर यू अँग्री विथ अस मॅडम? समोर आस्क्ड. कोणीतरी विचारलं, मॅडम तुम्ही काय आहात? अँग्री आहात का? नो, नॉट ॲट ऑल. नाही, सध्या तरी नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर, सुष्मिता सेड इन लो सॉफ्ट व्हॉइस. आणि त्या वर्गामध्ये सुष्मिता नावाची मुलगी होती. ती काय म्हणाली, बरं पण तुम्हाला आमच्याबद्दल अभिमान वाटत नसेल. नो सुष्मिता, नाही सुष्मिता, यू आर माय क्लास. तसं काही नाही, तुम्ही माझा वर्ग आहात, माय क्लास आहात. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला नेहमीच तुमचा अभिमान वाटला पाहिजे. काय पाहिजे? नेहमी मला तुमचा अभिमान त्या ठिकाणी वाटला पाहिजे. कम ऑन, नाउ लेट गो बॅक टू अवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. चला ठीक आहे, आपण अभ्यास करूया. काढा तुमची पुस्तक. We waited after school and talked about this. आम्ही शाळा सुटल्यानंतर त्या ठिकाणी थांबलो आणि या विषयावर आम्ही काय करायला लागलो? बोलायला लागलो. Did you notice what Desai madam said? Asmita said. Ask us, Nehal. She said, I will always want to be proud of you. She did not say, I am proud of you. मग मुलं तेव्हा त्या ठिकाणी जमले. मुलं जमल्यानंतर मुलं म्हणाली की बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला मॅडम काय म्हणाल्या की मला तुमचा अभिमान वाटायला पाहिजे, परंतु अभिमान वाटत नाही. अभिमान वाटत काय नाही, अभिमान वाटतो असं म्हणाल्या नाही. त्या काय म्हणाल्या, मला अभिमान वाटला पाहिजे पण अभिमान वाटतो असं म्हणाल्या नाही. What do you expect? I said, so many of us fail, so many miss the test. How do you expect her to be proud of us? मग त्या ठिकाणी मुलं म्हणाली की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यातील बऱ्याच मुलांनी एकतर परीक्षा दिलेली नाही. बरेच मुलं त्या ठिकाणी नापास झाले. काही जण एका विषयात नापास झाले, काही जण अनेक विषयात नापास झाले. इतकं सगळं झालं. मग इतकं सगळं झाल्यानंतर आपण अशी अपेक्षा कशी ठेवू शकतो? कोणती? की मॅडमला आपल्याबद्दल अभिमान वाटावा. ही अपेक्षा आपण तरी त्या ठिकाणी करू शकत नाही. आपण तरी अपेक्षा त्या ठिकाणी ठेवू शकत नाही. मग आता आपण त्या ठिकाणी पार्ट 2 घेणार आहोत. ठीक आहे. But this is really too sad, said Akash.
वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आकाश म्हणला की हे लय दुःखद आहे. काय आहे? दुःखद आहे. आपण यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक अभिमान वाटला पाहिजे, यांना एक आदर असला पाहिजे. बट हाऊ, कसं, व्हॉट कॅन वी डू, पण काय केलं पाहिजे? आस्क्ड सुनील. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट पॉसिबल? अँड देन सडनली इट क्लिक्ड. येस, आय सेड. व्हाय नॉट? वी मेक द पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. राईट, सेड आकाश. लेट्स डू इट. मग आता मॅडमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याबद्दल आदर तयार करायचा आहे. मग आदर कसा तयार होईल बरं? आदर तयार करण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावं लागेल. काय करावं लागेल? वर्क टुगेदर. एकत्र आपण काम केलं पाहिजे. एकत्र काम केल्यावर त्या ठिकाणी ती गोष्ट घडू शकते. दॅट इज व्हेरी वेल, सेड नियती. शी इज द मॅथ जीनियस इन अवर क्लास. I have tried to help before, but no one is interested. They don't want me to help them. एक नियती नावाची मुलगी होती, म्हणाली इट इज राईट, हे बरोबर आहे. मला पहिल्यापासून वाटतं की मी सगळ्यांची मदत करावी, परंतु असे बरेच मुलं आहेत ज्यांना माझी मदत घ्यावी वाटत नाही. मला वाटतं किंवा मी सगळ्यांना सांगावं, सगळ्यांना शिकवावं, अडचण असेल तर सांगावं, परंतु बरेच मुलं आहेत त्यांना माझी मदत नको आहे. परहॅप्स यू आर टू बिझी, सजेस्टेड सुनी. मग ही म्हणाली की कदाचित तू काय असतील, एक बिझी असतील. मग यांनी सांगितलं वी हॅव बेटर थिंग टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स, से निलेश. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस आन्सर्स. मग त्या ठिकाणी निलेश म्हणाला की तू काय कर, जे मुलं मॅथमध्ये कच्चे आहेत त्यांना तू मदत कर. त्यांना त्या ठिकाणी शाळा झाल्यानंतर इथं बसवायचं, वर्गात बसून त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा. सी व्हॉट आय मीन, सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड इन क्लास ऑफ मॅथ. These will not do, said Akash. Do you think Desai madam will be proud of class of copycats? You must study till you understand your math well. It rule and you have to follow it. त्यांनी सांगितले की आपल्याला गणित समजून घेणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी कॉपी करण्याला त्या ठिकाणी अर्थ नाही. ती गोष्ट आपल्याला अंडरस्टँड झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला ती गोष्ट काय झाली पाहिजे, समजली पाहिजे. आणि तरच त्या ठिकाणी मिसेस देसाई मॅडमला आपल्याबद्दल काय वाटू शकतो, अभिमान वाटू शकतो. असं या ठिकाणी मुलांची काय झाली, त्या ठिकाणी चर्चा झाली. And what if they don't? And there are many like they, said Niyati. I have an idea, said Suli. Let some of the students work as searchlights. They will visit at home, talk us every day, and to see what we study. आपण काय करायचं, आपल्यातल्या बऱ्याच मुलांना सर्च टाईप करायचं, म्हणजे आपण प्रत्येकाच्या घरी जायचं. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर त्यांना बघायचं की मुलं अभ्यास करत आहेत का. आपल्या घरी यायचं, घरच्यांना सांगायचं की यांना अभ्यास करताना मदत करा, यांना काही काम सांगू नका, हे अभ्यास करत आहेत का. घरच्यांचं मत घ्यायचं, त्यांचं मत घ्यायचं आणि घरच्यांना प्रोत्साहित करायचं, याला पण प्रोत्साहित करायचं. त्यानं काय होईल, मुलं अभ्यास त्यांचा वाढवतील. And what if we have difficulties? Asked Nilesh. Let us have also study guard like Niyati who will help us out our difficulties. That's a great idea, said Sunil. Let's have study guards for every subject. आणि प्रत्येक मुलाने घरीच अभ्यास करायचा आपल्याला.
मग ही जी स्टडी कार्ड आहे त्याने प्रत्येकाच्या घरी जायचं, तुला कोणती अडचण आली हा या विषयी त्याला सांगायची. अशा प्रकारे काय होईल, सगळ्यांना सगळ्याच विषयामध्ये आपण काय होऊ शकतो, सगळे त्या विषयामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मार्क मिळवू शकतो, सगळ्या विषयात आपण वेल बनवू शकतो. आय डिड नॉट टेक व्हेरी लॉंग to identify the SLS and SLSG. We put POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the second. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. Something is at work in a class, I am sure, she said. No one is ever absent. Everyone pay attention during lesson, and I see a difficult look in your eyes. Something has happened. ही सगळी गोष्ट सुरू झाली. मुलं जीव तोडून अभ्यास करू लागले. एकमेकांच्या जे सब्जेक्ट गार्ड जे होते, विषयामधले टॉपर, ते जे साधारण मुलं होते त्यांच्या घरी जाऊ लागले. घरी गेल्यानंतर त्यांचा अभ्यास घेऊ लागले. अभ्यास घेतल्यामुळं मुलांमध्ये उत्साह तयार झाला. उत्साह तयार झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लागला. मॅडम म्हणाल्या, नक्कीच वर्गामध्ये काहीतरी चांगलं घडत आहे. एकही मुलगा ॲबसेंट राहत नाही, सगळे प्रेझेंट राहत आहेत. नक्की काहीतरी त्या ठिकाणी चांगलं घडत आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ते दिसत आहे. We felt so happy. We were on cloud nine. Every one of us began try to hand honestly, and you will not believe this, but we were actually all quite eager to take a second test and get the result. सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली. दुसरी टेस्ट झाली आणि मार्कशीट घेण्याची वेळ आली. This time when Mrs. Desai walked in with the report card, she was all smiles. Congratulations each of us personally. आणि मार्क लिस्ट घेऊनंतर ती प्रत्येकांचे काय करू लागल्या, मॅडम स्वागत करू लागल्या. पर्सनली त्यांना कॉंग्रॅट्स करू लागल्या. However, there is one last thing which I must say. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and who had even failed. So then we all began to feel crushed. Naima, who had get a red mark in her card, could not bear it. I have let the whole class down, she sobbed. मी सांगितलं की खूप चांगले मार्क्स सगळ्यांनी मिळाले आहेत. बरेच मुलं नापास झाले आहेत. काही ना तर रेड पाडण्यात नाही मला मार्क भेटलेले आहेत. पण इतकं सुद्धा असताना सुद्धा नाही नाला इतकं असताना सुद्धा सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. सगळ्यांना मी काय करते, सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते असं मॅडम या ठिकाणी म्हणाल्या. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. नो नायना, यू डोंट हॅव लेट एनीवन डाऊन. Look at your card. Last time you had got only 2 out of 50 in science, and this time you are 60. That's quite a leap. You have started off in your right directions, and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. नैनाकडे गेल्या आणि म्हणाल्या, नैना तुला सायन्सला गेल्यावेळेस 2 मार्क पडले होते, यावेळेस 16 मार्क्स पडले. गेल्यावेळेस 2 होते, यावेळेस 16 आहेत, म्हणजे 16 आहे. तुझी प्रोग्रेस खूप चांगली आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि सॉफ्ट तिने त्याला मिठी मारली आणि सांगितलं की नेक्स्ट टाइम यू डू बेटर. त्या ठिकाणी नेक्स्ट टाइम बेटर कर. प्रत्येक मुलाला सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, कॉंग्रॅट्स केलं आणि म्हणाली की मॅडम म्हणाले, आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. प्रत्येकाचा मला अभिमान, मला तुमचा अभिमान आहे आणि खास करून प्रत्येकाचा या ठिकाणी काय आहे, अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट इयर. आणि तुम्ही अनुभव गेस करू शकता की पुढच्या वर्षी काय घडलेलं असेल. पुढच्या वर्षी सगळ्यांनी चांगल्या प्रकारचे मार्क्स त्या ठिकाणी घेतले आणि सगळेजण काय झाले, चांगल्या मार्कांनी त्या ठिकाणी पास झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य, कोणतंही काम करत असताना सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपण एकत्र राहून जर काम केलं तर त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचे मार्क्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा प्रकारचा आपला हा या ठिकाणी पाठ होता. सगळ्यांनी शब्दार्थ पाठवा. त्याचबरोबर
कृतीलेखन पाठवा, अभ्यास व्यवस्थित करा. अडचण असेल तर मला त्या ठिकाणी विचारा. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी दीपावली. थँक यू. ओके, we stop here and next remaining part we'll see in the next video. Thank you. Goodbye. Take care. All of you.